Trading is you versus you. सेम मार्केट, डिफरंट रिझल्ट्स. मी आणि माझे मिस्टर दोघेही एकाच चार्टवरती ट्रेडिंग करतो. ना मार्केट वेगळं असतं, ना चार्ट वेगळे असतात. अपॉर्च्युनिटी दोघांनाही सेम असते. तरीही आमचे रिझल्ट्स वेगळे असतात. कारण ट्रेडिंगमध्ये प्रॉफिट किंवा लॉस ठरवणारी गोष्ट मार्केट नसते, तर तुमचा माइंडसेट, तुमची डिसिप्लिन आणि तुमचे डिसिजन्स असतात. आपण नेहमी म्हणतो की मार्केट मॅनिप्युलेट झालं, ऑपरेटरमुळे लॉस झाला, न्यूजमुळे ट्रेड गेला. पण खरंच प्रत्येक लॉससाठी मार्केट जबाबदार असतं का? माझ्या मते नाही. ट्रेडिंगमध्ये यू वर्सेस यू. मार्केट फक्त प्राइस दाखवतं. डिसिजन आपण घेतो, एंट्री आपण घेतो, एक्झिट आपण घेतो आणि स्टॉप लॉस सुद्धा आपणच हलवतो. प्रॉफिट लवकर बुक आपण करतो. म्हणून ट्रेडिंगमध्ये सर्वात मोठी फाईट मार्केट सोबत नसून स्वतःच्या माइंड सोबत असते. द मार्केट डझंट चेंज, डिसिजन डू. ट्रेडिंग इज द मिरर. Trading reflects your habits. It exposes impatience. It reveals overconfidence. ट्रेडिंग म्हणजे एक मिरर आहे. जसं आरशात आपण आपला चेहरा पाहतो, तसंच ट्रेडिंगमध्ये आपल्याला कॅरेक्टर दिसतो. जर तुम्ही इम्पेशंट असाल, तर तुम्ही सेटअप येण्याआधीच एंट्री घ्याल. जर तुम्ही ग्रीडी असाल, तर प्रॉफिट असून देखील एक्झिट करणार नाही. जर तुम्ही ओव्हर कॉन्फिडंट असाल, तर पोझिशन साईज वाढवाल. मार्केट काहीच लपवत नाही. ते तुमच्या समोर तुमचं हॅबिट आणतं. द मार्केट डझंट क्रिएट युअर ओन पर्सनॅलिटी, इट्स रिव्हेल्स इट. कंट्रोल युअरसेल्फ, नॉट द मार्केट. यू कांट कंट्रोल द मार्केट. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही कधीही मार्केटला कंट्रोल करू शकत नाही. कंट्रोल युअर एंट्रीज, एक्झिट अँड रिस्क. तुम्ही तुमची एंट्री कंट्रोल करू शकता, तुम्ही तुमची रिस्क कंट्रोल करू शकता, तुम्ही तुमचा स्टॉप लॉस कंट्रोल करू शकता आणि तुम्ही तुमचं डिसिप्लिन कंट्रोल करू शकता. प्रोफेशनल ट्रेडर्स मार्केट कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत नाहीत, ते स्वतःला कंट्रोल करत असतात. फोकस ऑन युअर प्रोसेस, नॉट द प्रॉफिट. श्रीकृष्णाने देखील आपल्याला भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की नेहमी आपल्या प्रोसेसवरती फोकस करा. तुम्ही तुमचे कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका. आस्क युअरसेल्फ एव्हरी ट्रेडिंग डे. ट्रेडिंग झाल्यानंतर स्वतःला 4 क्वेश्चन विचारा. डिड आय फॉलो माय प्लॅन? डिड आय वेट फॉर माय सेटअप? डिड आय मॅनेज रिस्क वेल? डिड आय ट्रेड इमोशनली? जर रोज हे क्वेश्चन प्रामाणिकपणे आन्सर केले तर इम्प्रूव्हमेंट आपोआप सुरू होईल. बिकम बेटर दॅन येस्टरडे. इम्प्रूव्ह 1% एव्हरी डे. तुम्हाला परफेक्ट ट्रेडर बनायची गरज नाही. दररोज फक्त 1% इम्प्रूव्ह व्हा. आज जर तुम्ही एक इमोशनल ट्रेड कमी केला तर तोच तुमचा प्रोग्रेस आहे. स्मॉल इम्प्रूव्हमेंट्स, बिग रिझल्ट्स. विनिंग द ट्रेडिंग स्टार्ट विथ विनिंग अगेन्स्ट युअरसेल्फ. मास्टर युअरसेल्फ, द मार्केट विल टेक केअर ऑफ द रेस्ट. Key takeaway. The biggest battle in trading isn't against the market. It's against your own emotions, habits, and decisions. Win the battle within and the market will reward you. होप तुम्हाला आजचा व्हिडिओ समजला असेल. थँक यू.